आमचा जो मित्र जो हरपला आहे तो पुन्हा येऊ शकत नाही, पण आमची जबाबदारी आहे कवी म्हणून की ही आम्ही आमच्या भावाच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. पुढं भविष्य जरी आमच्या भाचींचे लग्न जरी पुतणींची उभे राहिले तरी अभियान त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. मी समजू शकतो की आयुष्यभर कोणी कोणासाठी होऊ शकत नाही, पण एक माणुसकी आपल्या जिवंत आहे, आपल्यात एक संवेदनशीलता समाजापुढे यावी आणि बहुजन समाजाने असं मिळून मिसळून राहावं कायमस्वरूपी, कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता. त्यामुळे मी इथं आज आलो. मी आता खरं तर ते इतकं दुःखामध्ये आहेत, पण मी त्यांना अशी विनंती करतो की आमच्या बहिणीने आणि आमच्या भाच्याने यावा आणि तो माझ्याकडनं 3 लाख रुपयाचा चेक त्यांच्याशी सुपूर्द करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांच्या परिवाराला त्या पैशाचा उपयोग त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठीच करावा, म्हणजे या मुली शेतकऱ्यांनी पायावर उभा राहतील आणि वडिलांची जागा भरून काढतील. तर मला याची खात्री आहे की आता आपण म्हणतो मुलगा पण मुलगापेक्षा मुलीच खूप परिवाराचं नाव रोशन करतात. तर मी विनंती करतो त्यांच्या परिवाराला, तुम्ही काही तुमचे जे असले तरी समोर या, समाजाच्या साक्षीने मी त्यांच्या हातात 3 लाख रुपयाचा चेक मी त्यांच्या सुपूर्द करतो. त्यांची मुलगी त्यांच्याच पायावर पाहिजे. हो, त्यांचे चेहरे आत्ताच्या दुःखात असले तरी त्यांचे संस्कार दिसतात मला. त्यांच्यासारखं शेती कविता करणं शिकणं सगळं काय संधी सगळं बापाचं. माणूस की कमवले मनोहर भावांनी आणि मनोहर भाऊ हा आंतरराष्ट्रीय लेवलला गेलेला माणूस होता, हे गावात सुद्धा माहीत नसेल. बॅनर तर तिथं लागला आहे, पुण्यातून लागलेले बॅनर आहे. त्यामुळे मी विनंती करतो टाईम 2 मिनिटं फक्त माझ्यासाठी शिक्षणात हे बाळा तुम्ही फोटोग्राफरची वेळ नाही, पण एक आपण अभियानाचा करतो त्यामुळे आम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे. पवार त्यांच्या नावचा चेक काढला आहे, 3 लाख रुपयाचा चेक आहे. आजची तारीख आहे, कधीही बँकेतून जमा करू शकता. ते 2 क्रॉस रेषा केल्या त्या अकाउंटला जमा होतील, तर हरवू नका. आमच्याकडून पुन्हा लक्ष पाठवली. समाजकार्यातले होते ना ते मुलींचे ते त्यांच्या कोणीतरी एवढं सोपं नसतं. तुम्हाला हे पण सांगतं, आम्ही मिळतो तर आमच्यासाठी कोणी 3 लाखाचा चेक घेऊन येणार नाही. तुमच्या पप्पासाठी पुण्यावरून 3 लाखाचा चेक आला, तुझ्या पप्पाची किंमत ओळखतो. हां, आणि तो माणूस खूप असा माणुसकीचा होता, कमी बोलायचे. त्यामुळे लोकांना काय वाटायचं की हा अनुभव आहे माझा, अनुभव नका, तो माणूस कमी बोलायचा, खरं बोलायचं. त्यामुळे लोकांना लागायचं आणि एवढं लोक त्यांना माणसाला घरात किंमत बाहेर किंमत जास्त असते. केळवतमध्ये नसेल, बोलणं नसेल, त्यांची किंमत बाहेर खूप होती. आता परिवाराचा दुःखाचा प्रसंग कोसळला आहे. आता जो त्यांना श्रद्धांजली वाहणार, पण त्यांच्या पुढच्या समस्या, त्यांच्या पुढच्या अडचणी कोण जाणून घेणार आहेत. फक्त श्रद्धांजलीने त्यांच्या समस्या सुटणार आहेत. आणि कसं होतं की माणसात ती गोष्ट पाहिजे की तुम्ही आयुष्यभर पैसा नाही का, पण प्रतिनिधी कौतुक होतं.